नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला भीमाचं गर्वहरण ही गोष्ट सांगते. मी ह्याच नावाची तुम्हाला पूर्वी एकदा गोष्ट सांगितलेली आहे. मागे पण मी तुम्हाला सांगितलं की एकाच नावाच्या माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत, पण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्याचं शीर्षक जरी एक असलं तरी आतली गोष्ट वेगळी आहे. तेव्हा ही गोष्ट पाहिले असं म्हणून तुम्ही गोष्ट बघायचं टाळू नका. बघा, प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन गोष्ट मिळेल. तर आजची गोष्ट आहे भीमाचं गर्वहरण. भीम हा कसा होता? स्ट्रॉंग होता. भीम हा 5 पांडवांपैकी एक दुसरा 2 नंबरचा भाऊ. तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी महाभारताच्या कथा सांगितल्या असतील, तर त्यात भीम हा 2 नंबरचा भाऊ आहे. त्यांचा पहिला धर्म आणि दुसरा भीम. आणि भीम हा अतिशय बलवान होता. तो मुष्टियोद्धा होता. मोठ्या मोठ्या राक्षसांना आणि त्यावेळचे जे दुष्ट लोक होते त्यांना त्यांनी मारून मारून असे मुष्टियोद्धाकडून मारलेलं आहे. मुष्टियोद्धा म्हणजे बॉक्सिंग. तर त्याला आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता. बघा, मी केवढा ताकदवान आहे, मी केवढं वजन उचलतो, मला केवढी शक्ती आहे, असा त्याला खूप गर्व झाला होता. आणि एक दिवस काय झालं माहिती नाही, तर तिकडे असं झालं की ऐरावत म्हणजे समुद्र मंथनातून जो हत्ती बाहेर निघाला, 5 सोंड असलेला, त्या हत्तीला 5 सोंड होत्या असं म्हणतात. आणि तर तो हत्ती ऐरावत तर ती इंद्राकडे होता, तर तो खाली आणायचा होता. तर आणणार कसा? तर भीम म्हणाला, मी आणेन तो हत्ती, मी खाली आणेन, पण मला कोणतरी वर पोचवलं पाहिजे. मी वर कसा जाऊ? प्रॉब्लेम तो आहे की काहीतरी शिडी वगैरे मिळाली तर मी वर जाईन. तर अर्जुन म्हणतो, मी तुझी चढायची सोय करीन. मी माझ्या बाणांनी अशी स्वर्गापर्यंत शिडी करून देईन. 2 अशा सरळ आणि मध्ये एक अशा पायऱ्या 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 करून शिडी करून देईन. अर्जुन धनुर्धारी होता. तो धनुष्यबाणात हुशार होता. आता तुम्हाला धनुर्धारी म्हणजे सांगते, किंवा धनुष्यबाण म्हणजे काय त्या गोष्टी म्हणजे आर्चरी. आर्चरी असं म्हणतात त्याला. तर तो बोलतो, मी तुला धनुष्यबाणाची शिडी करून देईन. सगळं ठरतं, ठीक आहे. आणि अर्जुन त्याला धनुष्यबाणांची शिडी करून देतो. आता असं समजू नका एवढ्या काटकुळ्या धनुष्यबाणांवरून तो कसा येणार म्हणून. त्याचे धनुष्यबाण के हल्लीच्या मटेरियलसारखे लेचेपेचे नव्हते, चांगले मस्त स्ट्रॉंग होते. तो छानपैकी त्याला शिडी करून देतो. आणि हा भीम त्याच्यावरून चढून वर स्वर्गात जातो. तो स्वर्गात जातो, इंद्राशी बोलतो, त्याला काय बोलायचं असतं ते, आणि त्याच्याकडे हत्ती मागतो. इंद्र पण कबूल होतो. इंद्र म्हणतो, जा, तुला घेऊन जायचं तर जा तू हत्ती घेऊन. आणि इंद्र त्याला हत्ती देतो, ऐरावत हत्ती देतो. तर तो काय करतो, मी ते ऐरावत हत्ती घेतो आणि मी तुम्हाला दाखवते. हा बघा, माझ्याकडे आज छोटासा हत्ती आहे, आमचा हा राजू हत्ती. तर तो त्या ऐरावताला घेतो आणि असं आपल्या खांद्यावर ठेवतो. 2 पाय हत्तीचे इकडे आणि 2 पाय इकडे. ही बघा, तुम्हाला शेपटी आणि त्याचे पाय दिसत आहेत ना, तर असा खांद्यावर ठेवून तो त्याला असा धरून त्या शिडीवरून खाली येत असतो. आणि तो शिडीवरून खाली येत असताना काय होतं, त्याला वाटतं, बघा, मी हा एवढा हत्ती घेतलाय खांद्यावर, आहे का कोणाची एवढी हिंमत, आहे का कोणी असं ताकदवान, किती शक्तिवान मी आहे. आणि ही गोष्ट खरंच आहे बाळांनो. आपण काय कोणी असा बलाढ्य माणूस हत्ती उचलू शकेल काय? नाहीच आहे. आणि हे सामान्य माणसाचं तर काम नाहीच आहे. त्याच्यामुळे त्याला गर्व होतो की मी केवढा शक्तिशाली आहे. आणि असा त्याला गर्व होतो आणि तो त्या धुंदीमध्ये उतरत असतो. आणि त्या धुंदीत उतरत असताना काय होतं, त्याचा पाय सटकतो आणि आता तो खाली पडणार. पण त्यावेळेला काय होतं, तिथे त्यांची आई उभी असते, माता कुंती उभी असते. ती बघत असते, माझं बाळ कसं वर जात आहे, कसं खाली येत आहे, बघत असते ती. आणि ती बघत असताना तिच्या लक्षात आलं की अरेच्या, आता हा खाली पडणार. तिच्या दृष्टीने तो कितीही मोठा असला, अगदी ऐरावत आणण्या इतका जर असला तरी शेवटी तिचं ते बाळच होतं. तिच्या पण काळजाचा थरकाप उडाला की अरे, आता माझं बाळ खाली पडणार. तिने काय केलं माहितीये, तिने आपला पदर असा पटकन पुढे घेतला आणि त्या भीमाला ऐरावतासकट आपल्या पदरात झेलला. तुम्ही सांगा, काय खेळणं होतं का ते? एवढा मोठा भीम आणि त्याच्या खांद्यावर असलेला तो हत्ती, त्या दोघांनाही तिने आपल्या पदरात झेललं. म्हणजे त्या बाईची माया पण किती दाट, केवढी शक्तिशाली, आणि तिचा पदर पण केवढा मजबूत बघा.
की तिने त्या भीमाला ऐरावतासकट आपल्या पदरात झेलला. तेव्हा भीमाला लाज वाटली, तो ओशाळला. अरेच्चा, आपण आपल्याला शक्तिशाली समजत होतो, पण आपल्यापेक्षा कोण शक्तिशाली आहे? तर आपली आई शक्तिशाली आहे. त्याला लाज वाटते, तो ओशाळतो, त्याचं गर्भहरण होतो. मग तो आईला चरणस्पर्श करतो आणि तिकडनं निघून जातो. तर अशी होती ही भीमाच्या गर्भहरणाची गोष्ट. बाळांनो, गोष्ट आवडली का? गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.